4 दिवसाच्या वनविभागाच्या प्रयत्नानंतर आज ज्योतिबाच्या सुंदर हत्तीला ट्रकमध्ये चढवण्यात आलं। वनविभागाला अखेर यश आलेलं आहे आणि सुंदरची आज सकाळी विशेष ट्रकमधून केरळकडे रवानगी करण्यात आली। पण भक्तांचा विरोध असताना सुंदरची रवानगी केल्यानं भक्तांमधून संताप व्यक्त होतोय। सुंदर जात नसताना त्याला इंजेक्शन देऊन ट्रकमध्ये चढवल्याचा माहूत आणि भक्तांचा आरोप आहे। दरम्यान ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा डोंगरावर आज बंद पाळण्यात आला। वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी सुंदर नावाचा हत्ती ज्योतिबाला भेट दिला होता। मात्र त्याची तिथे चांगली सोय होत नसल्याची याचिका पेटानं केली होती। दरम्यान सुंदरला बेदम मारहाण होत असल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयात पेटानं केली होती। त्यावर निर्णय देताना त्याची रवानगी जंगलात करावी असे आदेश दिले। याला विनय कोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। मात्र सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा त्याच्या मुक्ततेचा निर्णय कायम ठेवत त्याला केरळमध्ये पाठवण्याचा आदेश दिला। अखेर वन विभागाने त्याला केरळात पाठवण्याची तयारी सुरू केली। मात्र सलग 3 दिवस प्रयत्न करूनही सुंदर ट्रकमध्ये चढण्यास तयार नव्हता। अखेरीस 4 दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्याला ट्रकमध्ये चढवण्यात वन विभागाला यश आलं। मात्र सुंदरला गुंगीचं इंजेक्शन दिल्याचा आरोप त्याच्या माहुताने केलाय। कोर्टाने सांगितलं नव्हतं की हत्तीला इंजेक्शन द्यावं किंवा जर तो सहजरित्या येत असेल तर तुम्ही घेऊन जावा असं सांगितलं होतं। यांनी बळजबरी करून इंजेक्शन देऊन त्याला इंजेक्शन देऊन नेलेलं आहे। सुंदरची जबरदस्तीने रवानगी केरळात केल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केलाय। देवाचा हत्ती जबरदस्तीने घेऊन जातात। तो हत्ती जात नव्हता का तर तो देवाचा होता, आमच्या कुलस्वामीचा होता। तो हत्ती घेऊन केली ती। ह्याच्यासाठी हा कोल्हापूर आम्ही भाविक सुद्धा ह्या बंदमध्ये सहभाग आहोत। या पाठीमाग अनेक भाविकांच्या आणि स्थानिकांच्या भावना दुखून जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा आम्ही निषेध करतोय आणि आजच्या बंदमुळे जे भाविकांचा जे आता त्रास होतोय त्यासाठी आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिल्यामुळे सुंदरला केरळला पाठवण्यावाचून वनविभागाकडे कोणताच पर्याय नव्हता। सुंदर जाण्यास राजी नसतानाही अखेर त्याला केरळला पाठवावं लागलं। प्रताप नाईक, झी मीडिया, वारणानगर, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।